मित्रांनो बघू शकता बच्चू कडू हे माणिकराव कोकाटे यांच्या घरी गेले नाशिकमध्ये, जिथे त्यांचं घर आहे. माणिकराव कोकाटेंच्या घरी हे मशाल आंदोलन करण्यासाठी बच्चू भाऊ कडू गेलेले होते. परंतु माणिकराव हे त्यांना त्यांच्या घरी भेटलेले नाही. परंतु हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, अमरावती जसे भरपूर महाराष्ट्रातल्या भरपूरशा जिल्ह्यांमध्ये हे प्रहार संघटनेच्या अध्यक्षतेच्या वतीने बच्चू भाऊ कडूंनी हे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येक हे जिल्ह्यातल्या आमदारांच्या घरोघरी आणि घरांसमोर जाऊन तुम्हाला आंदोलन करायचे आहे. अशा प्रकारे प्रहार संघटनेने कर्जमाफी करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. तर बच्चू भाऊ कडू हे स्वतः माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलेलं होतं. परंतु त्यांना हे भेटलेले नाही. तर फोनवर हे माणिकराव बच्चू भाऊ कडूंसोबत बोललेले आहे. तर बघू शकता त्यांनी फोनवरती बच्चू भाऊ कडूंना काय म्हटले. माणिकराव आम्ही कुठं वेटीस धरतोय, तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार. अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं, त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे. नाही तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथं शेतकऱ्यांना. मी माईक स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा. माणिकराव मी स्पीकर ऑन करतो, शेतकऱ्यांना सांगा. माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी मी सहमत आहे. राज्य सरकारने मी त्याचा पाठपुरावा करेन 100%, त्यात काही शंका नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही 17 तारखेला काय तिथे कोणासोबत मिटिंग. 17 तारखेला मी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे मुंबईला. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावर्षी माझी आग्रहाची विनंती आहे, आपण या आणि सूचना करा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्हाला 17 तारखेला कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेत 2-3 महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढं सांगा. तुम्हाला मीटिंग महत्वाची नाही. तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कार्पेट बाहेर. तुम्ही असं विचार करू नका 17 झालं पाहिजे असं काही कधी पण या. तुम्ही जेव्हा सांगा मी तेव्हा तत्पर आहे. जेव्हा तुम्ही या, तुम्ही तुमची बाजू. माणिकराव तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे. तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेट मध्ये, आम्हाला आवाज आला पाहिजे ना. तुम्हाला कळेल ठीक, तुम्हाला कळेल. त्या संदर्भामध्ये मी तुमची बाजू मांडणार आणि 100% मांडणार तुमच्याशी. तुम्हाला माहिती मी खोटं बोलत नाही. म्हणूनच आलो इथं आम्ही. माझा खोटं बोलत नाही, मला राजकारणाशी काही घेतलेलं नाही. ठीक आहे, ठीक आहे. पण तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी काय माझ्या फक्त विनंती आहे माझी की आपण आपल्या सर्व. तर बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर माणिकराव कोकाटे हे बच्चू भाऊ कडूंसोबत लाईव्ह हे फोनवरती बोललेले आहे. परंतु बच्चू भाऊ कडूंनी कोणती तारीख घेतलेली आहे कर्जमाफी संदर्भात, तर माणिकराव कोकाटे यांनी बच्चू भाऊंना तारीख दिलेली आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे की बच्चू भाऊ कडूंना कोणती तारीख दिली आहे कर्जमाफी संदर्भात. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की मी तुम्हाला लाईव्ह हे तारीख दाखवणार आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही तारीख. बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे बच्चू भाऊ कडू यांनी मशाल आंदोलन केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही हे माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर बच्चू कडू यांनी मशाल आंदोलन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लाईव्ह. तर त्यानंतर बच्चू कडूंनी काय सांगितलेलं आहे तर पूर्ण माहिती हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, तर बच्चू भाऊ कडू यांनी म्हटलेलं आहे, तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार. बच्चू कडू यांचा नाशिकमधून थेट इशारा दिला आहे. तर बघू शकता बच्चू कडू यांना नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाचे शुक्रवारी रात्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी बाहेर आंदोलन केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी आधी माहिती सुद्धा दाखवलेली आहे लाईव्ह. तर बच्चू भाऊ कडू यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष असणार आहे मित्रांनो. तर त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन केलं. परंतु काही न्यूजच्या तर्फे देखील त्यांनी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. बघा बच्चू भाऊ कडू यांनी काय म्हटलेलं आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, याच्या शेतीमालास हमीभाव मिळावा यासाठी माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे शुक्रवार रात्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर ठेंबा आंदोलन केले. या प्रसंगी आंदोलनांची घोषणाबाजी
करत शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याची मागणी केली. मात्र या मोर्चावेळी बच्चू कडू यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी नाशिक येथे थेट भेट होऊ शकली नाही. याच्यामुळे बच्चूभाऊ कडू रात्री सिंदरकडे रवाना झाले होते. यावेळी वाटेतच पोलिसांनी बच्चू कडू यांना अटकले. त्यानंतर बच्चू कडू यांनी 17 तारखेला कर्जमाफी संदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार, अशा प्रकारे बच्चूभाऊ कडू यांनी थेट कृषी मंत्र्यांना इशारा दिला. त्यानंतर बघा बच्चूभाऊ कडू यांनी काय म्हटलं. बच्चू कडू यांचा मोर्चा शुक्रवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी धडकला होता. यावेळी बच्चू कडू म्हणाले की माणिकराव कोकाटे, तुम्ही कृषी मंत्री आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोत. त्यांनी समोर आले पाहिजे होते, शेतकऱ्यांना मान सन्मान करायला पाहिजे होता. मात्र ते कुठेही दडून बसले काय माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल बोलले होते आणि बोललेले पाहिजे होते. सातबारा कोरा करणार होते, हे स्टाईलमध्ये बोलत होते, पण आता हे काहीच बोलत नाही. माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे. गळ्यात आसूड आले पण त्याची वेळ देऊ नये असे त्यांनी म्हटले होते. परंतु शेतकऱ्यांच्या वेळीस धरू नका आणि शेतकऱ्यांना वेळे समजू नका असे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर बच्चू कडू यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. आता बघू शकता फोनवर लाईव्ह हे बोलले होते. परंतु हे न्यूजची बातमी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, आणि लाईव्ह न्यूज तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण माहिती येत राहील मित्रांनो. बघा यावेळी बच्चू कडू म्हणाले की शेतकऱ्यांना वेळीच धरू नका असे म्हणाले. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना बाजूने आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने 17 तारखेला शेतकरी संघटनेबाबतच बैठक घेतली आहे. तुम्ही या 17 तारखेला यानंतर देखील तुम्ही या तुमच्यासाठी रेड कॉर्पोरेट आहे. मी कधीही खोटे बोलत नाही. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असे त्यांनी म्हणाले. त्यानंतर बघा बच्चू कडू पोलिसांनी सिन्नरला पोहोचण्याच्या आधीच अडकले. त्यानंतर बघा बच्चू कडू यांनी कुठे आहात असा प्रकारे माणिकराव कोकाटे यांना विचारला. यावेळेस माणिकराव कोकाटे म्हणाले की मी 40 किलोमीटर लांब आहे. त्यानंतर बच्चू कडू म्हणाले आम्ही सिन्नरला येतो. त्यानंतर बच्चू कडू मोर्चाचा आंदोलनासह सिन्नरच्या दिशेने रवाना झाले. मात्र बच्चू कडू यांच्या पोलिसांनी सिन्नरला पोहोचण्याच्या आधीच रस्त्यात अडकले. परंतु दर 15 दिवसांनी मात्र एका मंत्र्यांच्या गाडीचा हवा सोडणार असे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो. यानंतर मध्यांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शोध घेण्यासाठी मी आलो आहे, मात्र तपास लागला नाही, हे आम्हाला सापडले नाही, हे त्यांचे अपयश आहे. त्यांना शोधण्यासाठी आम्ही सिन्नरपर्यंत आलो होतो. पोलीस सांगत होते की नाशिकला आहेत, माणिकराव कोकाटे सांगत होते की सिन्नरला आहेत. आम्ही आता 17 तारखेपर्यंत थांबत आहोत. 17 तारखेला शेतकरी संघटनेसंदर्भात कोकाटे बैठक घेणार आहेत. 17 तारखेला कर्जमाफी संदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार अशा इशारा त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. बघू शकता. तर बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि थेटप्रमाणे उभे आहेत, कारण की कर्जमाफी झालीच पाहिजे असं त्यांना वाटत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता हे लाईव्ह न्यूज तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता अशा प्रकारे बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा खाली कुठलीही अपडेट दिलेली नाही, परंतु अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की हे बघा 17 तारखेला हे कॅबिनेटची बैठक बसणार आहे मित्रांनो. तर 17 तारखेला हे कर्जमाफीचा निर्णय काय होतो आणि त्या निर्णयामध्ये तो कर्जमाफी होणार की नाही होणार त्या संदर्भात बच्चूभाऊ कडू तिथे थेट हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सोबत लाईव्ह भाषणासोबत बोलणार आहे. तर तुम्हाला कर्जमाफी संदर्भात आणखी जे नवीन अपडेट येणार आहे ते जर तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहील. आणि हा व्हिडिओ खूप जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे हे कर्जमाफी संदर्भात मोर्चा चालू आहे आणि लाईव्ह मोर्चा हे तुम्हाला मी दाखवलेला आहे मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.